So, Mitrano, welcome back to the family of Success Science Academy, a simple way to fall in love with physics. We are learning Newton's laws of motion. We are done with our two laws, न्यूटनचा पहिला लॉ आणि न्यूटनचा दुसरा लॉ. काय डिस्टिंग्विश करू शकतो आपण या दोन लॉज मध्ये? न्यूटनचा फर्स्ट लॉ वॉज फॉर इक्विलिब्रियम, म्हणजे एखादी सिस्टम इक्विलिब्रियम मध्ये असेल तर न्यूटनचा फर्स्ट लॉ आपण लावणार आणि बॅलन्सिंग करणार, हॉरिझॉन्टल किंवा व्हर्टिकल, आहे की नाही? न्यूटनचा दुसरा लॉ, when the body is in the motion, when the unbalanced equilibrium is there, unbalanced forces are there, जसं की हॉरिझॉन्टल डायरेक्शन मध्ये आपण पाहिलं की there was unequilibrium, आहे की नाही? So vertically bodies like equilibrium was achieved in the vertical direction but not in the horizontal direction. ज्या डायरेक्शन मध्ये मोशन असेल तिकडचं एक्सेलरेशन पॉझिटिव्ह, हे आपण पाहिलं. न्यूटन्स थर्ड लॉ तुमच्या सगळ्यांचा आवडता, सगळ्यांना पाठ आहे. एव्हरी ऍक्शन फोर्स हॅज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन फोर्स. ठीक आहे, म्हणजे पप्पांनी आपल्याला एक फटाक थप्पड मारली तर पप्पांना पण रिटर्न लागणार. एखादा हॅमर आहे, एखादा खेळ आहे, आपण असं त्याला ठोकतोय तर बेटा ठोकल्याच्या नंतर थोडासा तो रिटर्न येताना फील होतं का नाही? लाईक बुलेट अँड गन, नाही का, गोळी पुढे जाते तर गन थोडीशी मागे येते. इक्वल अँड अपोजिट, ऍक्शन अँड रिॲक्शन, दे ऑकर इन द पेअर. सो इफ आय आस्क यू की बेटा टेल मी suppose a person is standing here, okay, his weight is mg and the surface has exerted normal reaction on the person. जर का मी तुम्हाला विचारलं की are they action and reaction, you will simply say yes sir, normal reaction is mg and they are action reaction. Beta please remember, even though this is okay ki n is mg, your answer will be wrong. Please concentrate, your answer will be wrong, because for the action and reaction, okay, for action and reaction, they are not action and reaction, there are conditions. Three conditions they must follow. How many conditions? Three conditions they must follow. So beta, conditions for action and reaction. बेटा ऍक्शन अँड रिॲक्शन साठी कंडिशन्स आहेत. सगळ्यात पहिली कंडिशन आहे बेटा, दे मस्ट ऍक्ट ऑन डिफरंट बॉडीज. पहिली कंडिशन काय आहे? ऍक्शन अँड रिॲक्शन ऍक्ट ऑन डिफरंट बॉडीज. हे दोन्ही वेगळ्या वेगळ्या बॉडीज वरती ऍक्ट झाले पाहिजेत, ही पहिली कंडिशन. सेकंड कंडिशन, सेम नेचर. त्यांचं नेचर कसं असलं पाहिजे रे बाळा? सेम. अर्थ काय? समजा पहिला नॉर्मल रिॲक्शन वाला आहे तर दुसरा नॉर्मल रिॲक्शन. समजा पहिला टेन्शन आहे तर दुसरा टेन्शन. पहिला इलेक्ट्रोस्टॅटिक आहे तर दुसरा इलेक्ट्रोस्टॅटिक. समजतंय ना? इलेक्ट्रोस्टॅटिक अँड इलेक्ट्रोस्टॅटिक. समजा पहिला ग्रॅव्हिटेशनल आहे, म्हणजे ऍक्शन ग्रॅव्हिटेशनल तर रिॲक्शन ग्रॅव्हिटेशनल. आर यू गेटिंग? ग्रॅव्हिटेशनल अँड ग्रॅव्हिटेशनल. सो त्यांचं नेचर सेम असणं गरजेचं आहे. आणि थर्ड थिंग, ऑकर इन पेअर. ते जोडीनेच ऑकर होतात. असं होणार नाही की ऍक्शन आहे आणि रिॲक्शन नाहीये. तर बेटा ह्या एक्झाम्पल मध्ये बघ बरं, जरा चेक कर. हा जो माणूस आहे, अ मॅन इज स्टँडिंग हिअर, पहिली कंडिशन ऍक्ट ऑन डिफरंट बॉडीज. याच्यावरती तुम्ही जे दोन फोर्स दाखवलेत ते दोन्ही पण माणसावरच आहेत. माणसाचं वेट खाली आहे, सरफेस नॉर्मल ऍक्शन दोन्ही एकाच बॉडीवरती आहे. सो पहिली कंडिशन फेल झाली. न्यूटनचा तिसरा लॉ चालणारच नाहीये. चला दुसरी कंडिशन चेक करू आपण. सेम नेचर. दोघांचं नेचर सेम आहे का बेटा? नाही. यन ही नॉर्मल रिॲक्शन आहे, सरफेस लावलेली. वेट हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. दोघांची कॅटेगरी वेगळी आहे. दोघांची कॅटेगरी वेगळी आहे. ही नॉर्मल रिॲक्शन वाली झाली, ही ग्रॅव्हिटेशनल वाली झाली. आर यू गेटिंग? सो दिस इज नॉट ऍक्शन अँड रिॲक्शन. ओके, एन अँड एम जी, एन अँड एम जी are not action and reaction. They are not action and reaction. मग कोण असतात ऍक्शन अँड रिॲक्शन? स्क्रीनशॉट घे म्हणजे मी समजून सांगतो. हा,
बेटा लक्ष द्या आता. व्हॉट अबाउट ऍक्शन अँड रिॲक्शन, आय विल एक्सप्लेन इन डिटेल. की बेटा समजा हे बघ, ही अर्थ आहे आणि ह्या अर्थ वरती हा माणूस आहे, राईट. आता ह्या माणसाचं वेट mg. ओके, पुढचा चॅप्टर आहे ग्रॅव्हिटेशन, यू विल अंडरस्टँड की पृथ्वी प्रत्येकाला टुवर्ड द सेंटर ओढते आणि mg इज टुवर्ड द सेंटर. हा वेट वाला फोर्स आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. तर बेटा नीट लक्ष दे, हा mg हा पृथ्वीने माणसावरती लावलेला फोर्स आहे, राईट. मग आता हा माणूस सुद्धा पृथ्वीवरती mg फोर्स लावल, विल बी इन दिस वे. ओके, मग आता हे झालं ऍक्शन आणि रिॲक्शन. समजा माणसाला पृथ्वीने ओढलं, हा ऍक्शन असेल, तर पृथ्वीने माणसावरती लावलेला रिॲक्शन. आर यू अंडरस्टँडिंग? अजून एक एक्झाम्पल देतो. समजा समजा एखादं माकड आहे, माकड, आणि या दोरीला ते लटकलंय. ओके, हे असं तुमच्याकडे बघून हसतंय ते माकड, ठीक आहे ना. सो बेटा माकडाने दोरीला पकडलंय. ओके, असं पकडलंय त्या माकडाने दोरीला. आणि बेटा आता ह्या केसमध्ये माकडाने दोरीला ओढलंय, हा ऍक्शन फोर्स. तर दोरीने सुद्धा माणसाला उचलून धरलंय, माकडाला उचलून धरलंय, हा झाला रिॲक्शन फोर्स. म्हणून तो बॅलन्स्ड आहे, राईट. सो डू अंडरस्टँड बेटा की हे बघ, ह्या माकडाने दोरीला खाली ओढले. ओके, कॅन आय से दिस इज द ऍक्शन फोर्स, ऍक्शन बाय मंकी. माकडाने दोरीला ओढलं इज द ऍक्शन बाय मंकी, ऑल राईट. आणि बेटा ही जी दोरी आहे, दोरीने माकडाला ओढलं, ओके, इज अ रिॲक्शन बाय स्ट्रिंग. ओके, सो इन बोथ ऑफ दीज एक्झाम्पल्स यू आर ऑब्झर्विंग की सगळ्यात पहिली कंडिशन, दे मस्ट ऍक्ट ऑन द डिफरंट डिफरंट बॉडीज. बघ लक्ष दे, हा जो mg आहे, मी याला बोलतो बेटा ऍक्शन. ओके, कशी आहे ही? अर्थने माणसावरती लावलाय, राईट. आणि हा रिॲक्शन, गेटिंग? सो ऍक्शन अँड रिॲक्शन ऍक्टिंग ऑन डिफरंट डिफरंट बॉडीज. ठीक आहे, याने याच्यावरती mg आणि याच्यावरती mg. इथे बघ, माकडाने दोरीला ओढले, ऍक्शन फोर्स बाय मंकी, ऍक्शन फोर्स बाय मंकी. आणि रिॲक्शन फोर्स बाय स्ट्रिंग, ऍक्टिंग ऑन डिफरंट डिफरंट बॉडीज. सो पहिला मुद्दा की ते दोन डिफरंट डिफरंट बॉडीज वरती ऍक्ट झाले पाहिजे. सेकंड थिंग, दे आर ऑलवेज ऑकर इन द पेअर, दे आर इक्वल अँड अपोजिट आणि सेम सेम नेचर. इथे यू आर सीइंग हा सुद्धा टेन्शन वाला फोर्स आहे, तर बेटा हा सुद्धा टेन्शन वाला फोर्स आहे. हा पण ग्रॅव्हिटेशनल, तर हा पण ग्रॅव्हिटेशनल. सो इज द कॉन्सेप्ट क्लिअर बेटा? सो दिस टाइप ऑफ क्वेश्चन इज हिअर. ओके, काय म्हणतात त्या क्वेश्चन मध्ये? इथे एक लिफ्ट आहे, हे बघ वरती एक पुली आहे, बरं का. त्या पुलीची स्ट्रिंग लिफ्टला एक आहे आणि एक स्ट्रिंग या माणसाने पकडली, अशा पद्धतीचं स्ट्रक्चर आहे. हा जो माणूस आहे त्याचं मास आहे 60 kg, जी लिफ्ट आहे तिचं मास आहे 30 kg. जर काही सिस्टम इक्विलिब्रियम मध्ये, राईट, इट्स लाईक न्यूटन्स फर्स्ट लॉ ओनली. ओके बेटा, or you can say Newton's third law, equal and opposite reaction. Find the force exerted on the lift by man. मग आता काय करणार बेटा मी? फोर्स एक्झर्टेड कोणावरती? लिफ्ट वरती. कोणी? ह्या माणसाने. काय असणार आहे? नॉर्मल रिॲक्शन, येस ऑर नो. तर एकदा आपण माणसाचा बीट घेऊ, एकदा लिफ्टचा बीट घेऊ. ठीक आहे, फ्री बॉडी डायग्राम ऑफ अ मॅन. ह्या माणसावरती कोणते कोणते फोर्स बेटा? एक म्हणजे त्याचं वेट असणार आहे mg, त्याचा मास 60 असल्यामुळे वेट किती होईल? 60g, बरोबर. एक ग्रॅव्हिटेशनल फोर्स, स्वतःचं वेट. बर, ही जी ज्या सरफेस आहे लिफ्टचा सरफेस काय करेल? एक नॉर्मल रिॲक्शन त्याच्यावरती देईल, येस ऑर नो? येस सर. बेटा ह्या माणसाने स्ट्रिंग पण धरली आहे. आता इफ यू ऑब्झर्व, ही जी स्ट्रिंग आहे ना बेटा, ही स्ट्रिंग पुलीवरून गेलेली असल्यामुळे अख्ख्या स्ट्रिंग मध्ये टेन्शन इज सेम, बरोबर का नाही? तर नीट लक्ष दे, ह्या माणसाने स्ट्रिंगला ओढले आणि स्ट्रिंगने पण माणसाला ओढले. तर बेटा ह्या स्ट्रिंगने माणसाला ओढले, आपल्याला माणसाने लावलेले नाही, बॉडीवर ऍक्ट होणारे, माणसावर ऍक्ट होणारे फोर्सेस काय आहेत? तर बघ ना, स्ट्रिंगने माणसाला ओढले, बरोबर का नाही? सो बेटा कॅन आय से अ टेन्शन वाला फोर्स आय हॅव टू शो. बघ ना, माणसाला स्ट्रिंगने ओढलं, सो एक एक फोर्स असा वरती, याच्यासोबत हा एक दाखवा लागेल मला, टेन्शन. आय रिपीट, माणसाला पृथ्वीने खाली खेचलं, ते वेट 60g. ह्या सरफेसने लावली नॉर्मल रिॲक्शन आणि या स्ट्रिंगने त्याला ओढून धरले.
त्याने स्ट्रिंगला ओढलंय ऍक्शन, तर स्ट्रिंगने त्याला ओढलंय रिॲक्शन. ठीक आहे. सो दिस इज द फ्री बॉडी डायग्राम ऑफ माणूस. आता फ्री बॉडी डायग्राम ऑफ लिफ्ट घेऊ आपण. व्हॉट कॅन वी से अबाउट द लिफ्ट? तिचं मास 30 आहे, सो तिचं वेट किती झालं बेटा? 30 g. ग्रॅम नाही, mg, 30 g. बर, अजून काय फोर्स आहे आपल्या लिफ्ट वरती बघ. हा जो माणूस आहे हा लिफ्ट वरती पण एक नॉर्मल रिॲक्शन लावणार ना. लिफ्टने माणसाला n लावली तर माणूस पण लिफ्टला n लावणार. तो पण खाली असणार आहे फोर्स बेटा, आहे की नाही? हे बघ ना, माणसाने लिफ्ट वरती खाली लावला. आता बघ, ह्या लिफ्टला ह्या स्ट्रिंगने पण उडून धरलंय ना, आहे की नाही? ती जी लिफ्ट आहे ती लटकली आहे त्या दोरीला, म्हणजे दोरी पण तिला उडतीये जसं दोरीने माणसाला उडलं होतं. सो एक फोर्स टेन्शन वाला अपवर्ड्स, राईट. सिस्टम कशी बेटा? इक्विलिब्रियम मध्ये. म्हणजे काय? व्हर्टिकल वाले व्हर्टिकली अपवर्ड वाले व्हर्टिकली डाऊनवर्ड वाल्यांना बॅलन्स करतील. सो इथून मी काय लिहू? नॉर्मल रिॲक्शन अधिक टेन्शन विल बी 60g. दिस इज माय फर्स्ट इक्वेशन. इथं काय लिहू? हे एकटं टेन्शन या दोघांना बॅलन्स करील ना, 30g अधिक n. मग ह्या इक्वेशनला रिअरेंज करून असं लिहू का? t मायनस n इज 30g. आणि याला म्हणू का इक्वेशन नंबर 2. मग आता हे इक्वेशन नंबर 1, दिस इज इक्वेशन नंबर 2. मी जर का दोघांना ऍड केलं तर व्हॉट विल हॅपन बेटा? दिस मायनस n आणि प्लस n कॅन्सल. पण ऍक्च्युअल मध्ये ना मला n पाहिजे, राईट. मग मी एक काम करू, 1 मायनस 2 करतो. अरे डायरेक्ट ऍड केलं तर अडचण काय आहे? हा n आणि हा मायनस n कॅन्सल होईल ना. आपल्याला ही n तर पाहिजे, फोर्स एक्झर्टेड लिफ्ट वरती बाय मॅन, n तर पाहिजे आपल्याला. म्हणून मी काय करतो, इक्वेशन नंबर 1 मायनस 2. ठीक आहे. सो व्हॉट इज माय 1? इट इज n प्लस t इज 60g. ठीक आहे. मायनस द सेकंड इज t मायनस n इज 30g. ठीक आहे बेटा. सबट्रॅक्ट करतोय तर व्हॉट विल हॅपन? ह्या t चं साइन मायनस, n चं साइन बघ ना, मायनस मायनस प्लस, आणि इथे मायनस, नवीन साइन्स. ठीक आहे ना. मग हा प्लस टी आणि खालचा मायनस टी काय झाले? कॅन्सल. n आणि हा प्लस n किती झाले रे बेटा? 2n इज इक्वल टू 60g मधून 30 गेले, किती राहिले? 30g. मग 2n इज 30g. ओके, दॅट इज n विल बी 15g. 15g म्हणजेच 15 गुणिले g किती असतो? 10. किती झाले रे बाळा? 150 न्यूटन. आर यू गेटिंग? घ्या स्क्रीनशॉट. वी आर डन विथ दिस. So beta, next topic is law of conservation of linear momentum. Linear momentum is denoted by P, is product of mass and velocity. हे आपल्याला माहिती आहे. तर बेटा तो लॉ असा आहे की टोटल लिनियर मोमेंटम ऑफ आयसोलेटेड सिस्टम इज ऑलवेज कन्झर्व्ड. आयसोलेटेड सिस्टमचं जे टोटल मोमेंटम आहे ते नेहमी कन्झर्व्ड राहतं. म्हणजे काय? आयसोलेटेड सिस्टम म्हणजे काय बेटा? आयसोलेटेड सिस्टम म्हणजे नो एक्सटर्नल फोर्सेस ऍक्टिंग ऑन द सिस्टम. म्हणजे समजा एखाद्या भिंतीला आपण आता खिळा ठोकतोय, ठीक आहे ना. सो तो नेल आणि तो हॅमर, नेल वरती हॅमर ठोकला तर बेटा हॅमरने नेलला लावलेली ऍक्शन असेल तर नेलने हॅमर वरती रिॲक्शन, बस एवढे दोनच फोर्सेस, बाकी तिसरा कुठलाही फोर्स नको. गन आणि बुलेटचं एक्झाम घेतलं ठॉय, तर गन आणि बुलेट ह्या दोघांनीच एकामेकांवर लावलेले फोर्स, बाकीचा दुसरा कोणताही फोर्स नको, असा त्याचा अर्थ आहे. विच मीन्स एफ एक्सटर्नल इज 0. आता एक्सटर्नल झिरोचा अर्थ काय झाला? की इंटरनल जे फोर्सेस आहेत, लाईक हॅमर नेल वरती, नेलने हॅमर वरती, बुलेट गन असेल तर गनने बुलेटवर, बुलेट गन वरती. तर बेटा इंटरनल फोर्सेस कॅन्सल इफेक्ट ऑफ वन अनदर, दे विल बॅलन्स वन अनदर. आता एफ एक्सटर्नल इज 0 म्हणजे एफ एक्सटर्नल काय असतो? डेल्टा पी बाय डेल्टा पी. आपल्याला रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम, न्यूटनचा सेकंड लॉ. फोर्स इज द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. सो डेल्टा पी बाय डेल्टा टी इज 0. रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम 0 चा अर्थ असा आहे की चेंज इन द मोमेंटम नाहीच आहे. सो पी इज कॉन्स्टंट, म्हणजे दॅट मोमेंटम इज कन्झर्व्ड. चा अर्थ असा आहे बेटा, पी इनिशियल इज पी फायनल. आर यू गेटिंग? पी इनिशियल इज पी फायनल. एक्झाम्पल घेऊ आपण. एक्झाम्पल घेऊ आपण. समजा एखादा बॉम्ब आहे. काय बेटा? एखादा बॉम्ब आहे, बॉम्ब. ओके. आणि बॉम्ब काय झाला बेटा? एक्सप्लोड झाला. काय झाला? फुटला. फॉय एक्सप्लोड झाला. ठीक आहे. एक्सप्लोड झाला आणि त्याचे 4 पार्टिकल बाहेर पडले असं म्हणू आपण. किती पडले?
M1, M2, M3, M4. ओके, M1 वरती उडाला, M4 खाली उडाला, हा इकडे उडाला, हा इकडे राईटला आणि हा लेफ्टला. तर बेटा याचं मोमेंटम काय झालं, समजा हा पळाला विथ व्हेलॉसिटी V1, हा पळाला विथ V2, 3 विथ V3 आणि हा विथ V4. चा अर्थ असा झाला, इथे जे बॉम्बचे तुकडे झाले, देर इज नो एनी अनादर एक्सटर्नल फोर्स ऍक्टिंग ऑन द सिस्टम. बर का, तर हा जो वरती वाला आहे, हे मोमेंटम P1, हे मोमेंटम P4 बघ ना, वरचा खालच्याला बॅलन्स करेल. सो मी काय म्हणणार, P1 पहिल्याच अधिक, बरं का, ह्या डायरेक्शन मध्ये तो जो खालचा आहे P4 विल बी 0. नाही का, ह्या डायरेक्शन मध्ये पण मोमेंटम कन्झर्व झालं व्हर्टिकल, आणि हॉरिझॉन्टल मध्ये पण कन्झर्व झालं. P2 आणि P3, राईट. व्हर्टिकली पण कन्झर्व झालं, हॉरिझॉन्टली पण कन्झर्व झालं. और याला असं पण म्हणू शकतो आपण की बेटा P इनिशियल इज P फायनल. आता नीट समजून घे बर का, असं म्हणा नाही तसं म्हणा. असं काय, इनिशियल म्हणजे बॉम्ब फुटण्याच्या अगोदर, फायनल म्हणजे बॉम्ब फुटल्याच्या नंतर. बेटा बॉम्ब फुटण्याच्या अगोदर हे सगळे कुठे होते, आतमध्ये होते, सो पळत नव्हते. सो मास इंटू व्हेलॉसिटी असतं ना मोमेंटम, तर व्हेलॉसिटी 0 होती, म्हणून इनिशियल इज 0. आणि फायनल फुटल्याच्या नंतरचं 1, 2, 3, 4 सगळ्यांची बेरीज. सो P1 प्लस P2 प्लस P3 प्लस P4. स्क्रीनशॉट घ्या, आपण जर अजून एक्झाम्पल पाहू. लेट्स लुक ऍट द एक्झाम्पल ऑफ गन अँड बुलेट. समजा ही गन आहे, ओके, ही गन आहे, ठीक आहे, पिस्तॉल आहे, हे ट्रिगर इथं, ठीक आहे, थॉय. आता बुलेट बाहेर जाईल. सुरुवातीला लक्ष दे बरं का, गोळी इथं आतमध्ये, बुलेट काय अजून बाहेर गेलेली नाही. परंतु जेव्हा गोळी बाहेर जाईल, बरं का, मास M, ही जी गन आहे बरं का, त्या गनचं मास काय म्हणू आपण, कॅपिटल M. बुलेटचं छोटं असतं ना, छोटा M म्हणू आपण, ठीक आहे. बेटा लक्ष दे, ह्या गनच्या व्हेलॉसिटीला आपण U म्हणू. काय म्हणू, U. आणि गोळी ज्या स्पीडने गेली त्या स्पीडला आपण काय म्हणू, V. लक्ष दे, थॉय, गोळी जाणार. तर तुम्हाला माहिती आहे ऍक्शन अँड रिॲक्शन. गनने बुलेट वरती जर का ऍक्शन फोर्स लावला तर बुलेट गन वरती लावते रिॲक्शन फोर्स. ओके, सो ही जी व्हेलॉसिटी ना गनची, त्याला रिकॉइल व्हेलॉसिटी असं पण बोलतात, रिकॉइल व्हेलॉसिटी. बुलेट ज्या स्पीडने जाते त्याला मजल स्पीड किंवा मजल व्हेलॉसिटी असंही बोलतात. आता लक्ष दे, देर इज नो एक्सटर्नल फोर्स ऍक्टिंग ऑन द बॉडी, म्हणजेच F एक्सटर्नल इज 0. म्हणजे काय झालं बेटा, लक्ष दे, ह्या गनने गोळीला उडवलं, तर इथे आय कॅन से फोर्स ऑन बुलेट ड्यू टू गन, फोर्स ऑन बुलेट ड्यू टू गन, ह्या डायरेक्शन मध्ये. तर ह्या बुलेटमुळे गन थोडीशी मागे येते का नाही, अरे येस ऑर नो बेटा. सो दिस विल बी फोर्स ऑन गन ड्यू टू बुलेट. आणि मग ह्या दोन फोर्स, फोर्स ऑन बुलेट ड्यू टू गन, ओके, ऍक्शन, आणि फोर्स ऑन गन ड्यू टू बुलेट रिॲक्शन, या दोघांची वेक्टर सम इज 0. हा असा अर्थ आहे. आर यू अंडरस्टँडिंग, दोघांची वेक्टर सम विल बी 0. एक फोर्स त्या डायरेक्शन मध्ये, एक फोर्स ह्या डायरेक्शन मध्ये. आता ह्या केस मध्ये सुद्धा लिनियर मोमेंटम इज ऑल्सो कन्झर्व्ड, राईट. सो P कन्झर्व्ड. ओके, आपल्या संपूर्ण सिलेबस मध्ये ना बेटा मोमेंटम इज ऑलवेज कन्झर्व्ड. आपल्या सिलेबस मध्ये मोमेंटम इज ऑलवेज कन्झर्व्ड, ठीक आहे ना. पुढे कोलिजन वाला टॉपिक येईल, बिंदास. मोमेंटम इज ऑलवेज कन्झर्व्ड म्हणजे काय बेटा, जेवढं इनिशियल म्हणजे गोळी मारण्याच्या अगोदर तेवढं फायनल. गोळी मारण्याच्या अगोदरच मोमेंटम म्हणजे गोळी मारल्याच्या नंतरचं मोमेंटम. गोळी मारण्याच्या अगोदर गन आणि बुलेट दोघं पण कसे होते, 0 स्पीडला ना. गन मागे मूव्ह होत होती ना, पुढे बुलेट पुढे पळत होती, दोघेही रेसला होते. आर यू अंडरस्टँडिंग. मी असं लिहितो बर का, मोमेंटम काय असतं बेटा, मी असं लिहितो, मोमेंटम ऑफ गन अधिक मोमेंटम ऑफ बुलेट. ओके बेटा, मी याला काय लिहितो, इनिशियल इज इक्वल टू फायनल. फायनल मध्ये दोघांची पण ऍडिशन होणार ना,
मोमेंटम ऑफ गन कसं फायनल अधिक मोमेंटम ऑफ बुलेट कसं रे बेटा फायनल. क्लिअर आहे. ओके. मग बेटा मोमेंटम इज प्रोडक्ट ऑफ मास अँड व्हेलॉसिटी. येस ऑर नो. मला सांग मास बरं का गनचं किती आहे कॅपिटल एम बघ ना गनचं कॅपिटल एम आणि व्हेलॉसिटी यू ठीक आहे प्लस बुलेट च मास छोटा एम बरं का मी गनच्या व्हेलॉसिटीला इनिशियल व्हेलॉसिटीला यू वन लिहितो बुलेटच्या इनिशियल व्हेलॉसिटीला सफिक्स लिहितो लिहितो जी बरं का बेटा आणि यू यू ही इनिशियल व्हेलॉसिटी असते व्ही फायनल असते यू ऑफ बुलेट असं लिहितो इज इक्वल टू एम व्ही हे बघ कॅपिटल एम मोमेंटम इज मास इंटू व्हेलॉसिटी कॅपिटल एम इंटू व्हेलॉसिटी ऑफ द गन फायनल आहे ना व्ही त्याला सफिक्स जी ठीक आहे प्लस मास ऑफ द बुलेट इज छोटा एम इंटू व्हेलॉसिटी फायनल व्ही बरं का आणि सफिक्स बी. आता विषय असा आहे की इनिशियल बरं का मी यू आणि व्ही पुसतो बेटा लक्ष दे यू इज द इनिशियल स्पीड व्ही इज द फायनल स्पीड. आता अगोदर दोघेही ऍट रेस्ट आहे अरे सोर नो बिफोर फायरिंग असं म्हणतो मी ओके बेटा बिफोर फायरिंग गन अँड बुलेट कसे होते ऍट रेस्ट म्हणजे दोघांची इनिशियल व्हेलॉसिटी दॅट इज इनिशियल व्हेलॉसिटी ऑफ गन इज इक्वल इनिशियल व्हेलॉसिटी ऑफ बुलेट इज 0 दोघांचीही 0 आणि म्हणून हे 0 अधिक 0 ओके आन्सर इज 0 अधिक 0 इज इक्वल टू दिस विल बी अवर आन्सर काय एम इंटू व्ही जी प्लस एम इंटू व्ही बी व्हेलॉसिटी ऑफ गन व्हेलॉसिटी ऑफ बुलेट. ठीक आहे आता नीट ऐक मी जर का डायरेक्शनच्या टर्म्स मध्ये बोललो बरं का डायरेक्शनच्या टर्म्स मध्ये बोललो तर मला काय करावं लागेल माहिती का मी वेक्टर लिहितो मोमेंटम इज द वेक्टर क्वांटिटी येस ऑर नो. बाळा मला सांग ती जी बुलेट आहे ती ह्या डायरेक्शन मध्ये चालली तर ही डायरेक्शन मी जर का पॉझिटिव्ह बोललो तर मला ह्या डायरेक्शनला निगेटिव्ह बोलावं लागेल ना म्हणजेच मला ही व्हेलॉसिटी पॉझिटिव्ह कोणती बुलेट वाली नाही का बुलेट वाला मोमेंटम पॉझिटिव्ह बुलेट वाला मोमेंटम पॉझिटिव्ह बरं का तर हे मोमेंटम निगेटिव्ह गनचं. अरे आर यू अंडरस्टँडिंग समजतंय ना मोमेंटम वेक्टर क्वांटिटी व्हेलॉसिटी एक इकडं पॉझिटिव्ह तर ही निगेटिव्ह राईट. सो इन दिस वे आय कॅन से हा मायनस अलीकडे येईल तर एम व्ही जी हे पुढे न्यूमरिकल सोडू शकतो बेटा आपण असे पुढे सोडायचे आपल्याला राईट. हा छोटा एम या बुलेट साठी छोटा एम आय एम व्हेरी सॉरी ओके इज इक्वल टू छोटा एम व्ही बी. क्लिअर बेटा आय हॅव ट्राईड एक्सप्लेनिंग की बाबा न्यूमरिकल्स आपल्याला कसे सोडवायचे. अरे इज इट ओके विथ यू. So beta, suppose question is like a bullet of mass 0.2 kg is fired from the gun. एका गन मधून 0.2 kg ची बुलेट उडवली बरं का त्या गनचं मास आहे 5 किलो गन रिकॉइल्स ठॉय केल्यानंतर गन मागे आली किती स्पीडने बेटा 2 मीटर पर सेकंदने तर व्हॉट विल बी व्हेलॉसिटी ऑफ बुलेट. ठीक आहे ना एकदा गिवन डेटा लिहू आपण बुलेटचं मास मी असं म्हणू का छोटा एम इज द बुलेटचं मास विच इज 0.2 kg गनचं मास 5 kg आहे मी कॅपिटल एम लिहितो गनचं मास 5 kg गन रिकॉइल्स विथ व्हेलॉसिटी ऑफ 2 मीटर पर सेकंड बरं का तिची गन आहे ती रिटर्न आली आहे सो कॅन आय राईट फायनल व्हेलॉसिटी नॉट इनिशियल. सुरुवातीला तर दोघे रेसला होत्या ना ठॉय गोळी मारल्यानंतर मागे आली आहे कोण गन आणि पुढे गेली बुलेट सो व्ही ऑफ गन सफिक्स काय लावतो बेटा मी जी गनची रिकॉइल व्हेलॉसिटी आली बेटा 2 मीटर पर सेकंड हॅज बीन गिवन व्हॉट विल बी व्हेलॉसिटी ऑफ बुलेट फायनल व्हेलॉसिटी ऑफ बुलेट कारण इनिशियल तर 0 येतं आपल्याला माहिती आहे. मोमेंटम इज कन्झर्व्ड काय लावायचं बेटा मोमेंटम इज कन्झर्व्ड पी इनिशियल इज पी फायनल. मग आता अगोदरचं मोमेंटम म्हणजे काय रे बेटा हे बघ गन अधिक बुलेट हे बघ गनचं मोमेंटम यम
इंटू इनिशियल वेलोसिटी ऑफ गन. ठीक आहे ना. बुलेट यम इंटू इनिशियल वेलोसिटी ऑफ बुलेट. चला फायनल दोघांचं गन अधिक बुलेट. गनचं मास यम आणि फायनल वेलोसिटी व्ही ऑफ गन अधिक मास ऑफ द बुलेट इज यम आणि फायनल वेलोसिटी ऑफ बुलेट इज व्ही. त्याला सफिक्स बी. गेटिंग. पण बेटा इथे मोमेंटम इज द वेक्टर क्वांटिटी. तुम्ही डोक्यावर एरो जर का नाही लावला तर ऍटलिस्ट यू आर सपोज टू शो बाय की बेटा तुझी जी बुलेट आहे ती ह्या डायरेक्शन मध्ये जाते आणि गन ह्या डायरेक्शन मध्ये जाते. मग तुम्ही बुलेटला पॉझिटिव्ह बोलले तर गनला निगेटिव्ह बोलावं लागेल. राईट. सो बघ ही जी वेलॉसिटी आहे बुलेटवाली ती पॉझिटिव्ह. सो दिस विल बी पॉझिटिव्ह, गनवाली निगेटिव्ह. एवढं तर करावंच लागेल आपल्याला कारण की ही पॉझिटिव्ह तर ही निगेटिव्ह. आता बेटा इनिशियली ते बोथ वेर ऍट रेस्ट म्हणजेच 0 अधिक 0 आणि ठॉय गोळी मारायच्या नंतर दोघांना स्पीड आलाय. तर बेटा बघ आता मायनस कॅपिटल एम काय बेटा 5 व्हीजी किती आहे 2 ओके अधिक मास ऑफ द बुलेट इज 0.2 आणि वेलोसिटी ऑफ द बुलेट आपल्याला काढायची. मग आता 5 दुने 10 अलीकडे आले होतील प्लस 10 इज इक्वल टू 0.2 इंटू वेलोसिटी ऑफ द बुलेट. सो बेटा वेलोसिटी ऑफ द बुलेट इज हा जो 0.2 आहे हा याच्या खाली 10 अपॉन 0.2 मी याला काय लिहू 100 अपॉन 2 एक एक घर पुढे गेलो. सो इट विल बी 50 मीटर पर सेकंड 50 मीटर पर सेकंड ह्या स्पीडने ती गोळी जाईल. गेटिंग. या स्क्रीनशॉट. चलो सो बेटा एक सिंपल क्वेश्चन आहे. एका रेषेत अर्थात कोलिजन टॉपिक आपण नंतर पाहणार आहे पण मोमेंटम वाला एक संपाऊ 2 kg वाला बॉल 1 kg वाल्याला जाऊन धडकतोय का हा 1 मीटर पर सेकंड चाललाय हा 2 दोन दोन ज्यादा आहे ना एकापेक्षा. सो हा जाऊन याला धडकला. धडकल्यावर 1 किलो वाल्याचा स्पीड झाला 2 मीटर पर सेकंड. तर 2 किलो वाल्याचा स्पीड किती. तर बेटा कोलिजन होण्याच्या अगोदर आणि नंतर पी इनिशियल इज पी फायनल. मोमेंटम इज ऑलवेज कन्झर्व्ड. राईट. आता बघ मास इंटू व्हेलॉसिटी असतं. चला आता सगळ्यांची डायरेक्शन एकाच डायरेक्शन मध्ये तिकडं म्हणजे सगळेच पॉझिटिव्ह. राईट. मग आता बघ 2 गुणिले 2 अधिक 1 गुणिले 1 इज इक्वल टू 1 गुणिले 2 अधिक 2 गुणिले जो स्पीड माहित नाही आपण त्याला व्ही म्हणू ना. बे दुने 4 अधिक 1 गुणिले 1 बे 1 बे प्लस 2 व्ही 4 आणि 5 इज 2 प्लस 2 व्ही. मग बेटा 5 2 गेले 3 इज 2 व्ही. सो बच्चा व्ही विल बी 3/2 म्हणजेच किती रे 1.5 मीटर पर सेकंड विल बी द स्पीड. स्क्रीनशॉट घ्या. सो टुडे वी विल स्टॉप हियर फॉर फिजिक्स.